नमस्कार. आयबीएन लोकमतमध्ये तुमचं स्वागत. आपण महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका सुरू आहेत, निवडणुकांमध्ये महापालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध नेत्यांशी, पक्षाध्यक्षांची चर्चा करतोय. आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतवरती. आणि अर्थात ही जी सगळी निवडणूक आहे एका वेगळ्या वातावरणात घडते, एक वेगळं परिस्थिती, देशामध्ये पण 5 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि नोटाबंदीची पार्श्वभूमी आहे. हे सगळं घडत असताना आता राज्यामध्ये युती तुटल्याची घोषणा झालेली आहे आणि तेच 2 पक्ष राज्यामध्ये सरकारमध्ये आहेत. हे सगळं असताना आता या सगळ्या महापालिका निवडणुका सुरू आहेत. मुळात हे असं जे वातावरण आहे, या वातावरणाकडे तुम्ही कसं बघताय? कारण युती तोडल्याची घोषणा एका पक्षाने केली आणि तोच पक्ष सत्तेमध्ये सुद्धा आहे. या असं की या निवडणुकीकडे मी फक्त इथली महाराष्ट्रातली नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद एवढं सीमित बघत नाही. कसं आहे की गेल्या 2.5 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा देशामध्ये एका राजकीय पक्षाचा, काँग्रेसशिवाय, स्वच्छ बहुमताचं एक देशातलं प्रशासन ही बघण्याची एक परिस्थिती या देशाच्या नागरिकांच्या समोर आली आणि ती लोकांनी दिली. म्हणजे श्रीयुत मोदी यांना भारताचा कारभार करण्याच्या संबंधीची संधी लोकांनी दिली आणि खूप अपेक्षेनं दिली. त्या अपेक्षांची पूर्तता कशा पद्धतीने होते आणि त्या संदर्भात लोकांची प्रतिक्रिया काय, याबद्दलचा हा दुसऱ्यांदा एक निर्णय बघण्याची संधी या निमित्तानं मिळालेली आहे. म्हणजे मोदींची निवड झाली, त्याच्याबरोबर किंवा त्यानंतर काही राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये तामिळनाडू, बिहार आणि ओरिसा आणि पश्चिम बंगाल हे 4 राज्य जर सोडली तर बाकीच्या राज्यामध्ये मोदींच्या विचाराला पोषक अशा प्रकारचा निर्णय लोकांनी दिला. पण दिल्लीसुद्धा त्याच्यात आहे की जी त्यांच्या विरोध होती. पण थोड्या दिवसात हे दिल्लीच्या नंतर बिहार आणि त्यानंतर मग तामिळनाडू किंवा पश्चिम बंगाल इथले निकाल लागल्याच्या नंतर ती जी लाट आहे मोदींची वगैरे असं एक सातत्यानं बोललं जात असेल, त्याच्यातला वेगळेपणा जाणवायला लागला. आणि मला आता महाराष्ट्रापुरतं सीमित बोलायचं झालं तर ती लाट होती आणि त्याचे दुष्परिणाम आम्हा लोकांना सहन करावे लागलेले होते. आज जी युती तोडल्याची जी स्थिती आहे त्यावेळेला तशीच परिस्थिती होती. युती काही नव्हतीच त्यावेळेला. त्यावेळी आमची आणि काँग्रेसची युती नव्हती आणि भाजप आणि सेनासुद्धा स्वतंत्र लढलेले होते. पण तरीसुद्धा भाजपला त्याच्यामध्ये काहीतरी 122, 123, 124 काहीतरी जागा मिळाल्या आणि नंतर ते एकत्रपणाने हे राज्य प्रस्थापित करू शकले, चालवू शकले. युतीचं राज्य असतं किंवा आघाडीचं राज्य असतं तर काही ना काही प्रश्नांना कटकटी असतात. नाही असं नाही. इथं आम्ही आणि काँग्रेस होतो ते होत नव्हतं असं नाही, इथं आमच्यातही असायचे. पण ते होत असताना काही पथ्य पाळावं लागतात कोऑर्डिनेशनमध्ये आणि ती पथ्य कुठपर्यंत जायचं, लोकांच्या समोर सुद्धा हे आपले मजबूत गेलेच पाहिजेत अशी अवस्था आहे का, तर ती खबरदारी नाही का घेता यायची की लोकांच्यापर्यंत जाण्याचं टाळायचं. आणि म्हणून काँग्रेस आणि आम्ही असताना सुद्धा आम्ही शक्यतो मतभेद होते, पण ते मतभेद असे चव्हाट्यावर येऊन देण्याची आम्ही काही स्थिती निर्माण होऊन दिली नाही. काही अपवाद असेल नाही असं नाही, पण जनरली. पण आज मात्र असं आपल्याला बघायला मिळतं आहे की आज या ठिकाणी ही जी युती आहे की ही युती पहिल्या दिवसापासून कोणाचं पसंत नसावी अशा पद्धतीनं पावलं टाकली जात आहेत. आणि आत्ता या निवडणुकीच्या निमित्तानं ते अगदी टोकाला परिस्थिती गेलेली आहे. एकमेकाच्या हल्ले म्हणजे ठीक आहे, आपण आपल्या राजकीय पक्षाच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही भूमिका घेत असतो, पण हे जरी भूमिका घेत असलो तरी व्यक्तिगत हल्ले नसतात, व्यक्तिगत कटुता नसते. मला आता व्यक्तिगत विचारणे दिसतो, कटुता दिसते. आणि ही टोकाची स्थिती यापूर्वी कधी झालेली नव्हती. आणि दुसऱ्या बाजूने मला असं दिसतंय
की जी लाट होती मुलींची ती स्थिती आता लाटाला आहुती लागलेली दिसते. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आता महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. यावेळेला काँग्रेस, एनसीपी आणि शेका पक्ष आम्ही एकत्र लढलो. काय झालं तिथं ही कोकणातली जागा होती, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, की त्याच्यातला जर रायगड सोडला तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचं प्रचंड हे होतं. पण त्यांचा उमेदवार पराभूत झाला. दुसरं नाशिक, तर नाशिक, जळगाव, अहमदनगर किंवा धुळे याही ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि सेना हे आमच्या फार पुढे होते. पण यावेळेला तिथं डॉक्टर तांबे हे यांचे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे मोठ्या मतांनी निवडून आले. किंवा औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या मतांनी विजयी झाले. हे सगळे हे मतदार कोण आहेत? हे एक तर पदवीधर किंवा शिक्षक आहेत. म्हणजे समाजातला सुविद्य मतदार जो आहे आणि साधारणतः सुविद्य मतदारांचा यापूर्वीचा ओढा हा BJP सेनेकडे होता. या मतदारसंघामध्ये साधारणतः BJP सेनेचे लोक येतात असं चित्र होतं. म्हणजे नागपूरचा जर अपवाद सोडला कारण त्या ह्याचा आणि अमरावतीचा, तर बाकीच्या ठिकाणी हा लोकांनी पाठिंबा आणि ह्या सगळ्या सुविद्य लोकांनी पाठिंबा BJP सेनेला दिला नाही. त्यामुळे पहिलं इंडिकेशन त्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं हे इंडिकेशन आहे तुमचं ते मिळालं. आणि त्याच्यानंतरच्या या निवडणुका आहेत. आणि त्यामुळे या निवडणुका मला असं वाटतं की म्हणजे एक तर लोकांच्यात हा बदल जाणवतो. ज्या प्रचंड अपेक्षा होत्या त्याची पूर्तता न झाल्याच्या संबंधीची स्थिती आहे. कदाचित नोटाबंदीच्या संबंधी सुरुवातीला लोकांची प्रतिक्रिया अनुकूल होती आणि नंतर त्याचे परिणाम जाणवायला लागल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन या माध्यमातून दिसायला लागली असाही कदाचित निष्कर्ष काढता येईल. आणि ही सगळी एकत्रित आज आता रिफ्लेक्ट व्हायला लागले. आणि त्याच्यामध्ये हा सेना आणि भाजपच्या नेतृत्वाचं टोकाचं भांडण हे या निवडणुकीमध्ये काहीतरी एक वेगळी दिशा देईल असं दिसतंय. पण तुम्ही म्हटलं होतं म्हणजे तुम्ही आधी भाकीत वर्तवलं होतं की महापालिका निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेला ही युती तुटेल असं तुम्ही एक भाकीत वर्तवलेलं होतं. तुम्ही ज्यावेळेला हे सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेला एक पाठिंबा सुद्धा बाहेरून तुम्ही दर्शवलेला होता. येणाऱ्या काळात म्हणजे मुख्यमंत्री आमच्याकडे ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला ते म्हटले की आमचं 5 वर्ष सरकार जे ते स्थिर राहणार आहे. आणि आता शिवसेनेची म्हणणं आहे की आम्ही काय त्यांच्याबरोबर जाणार नाही. ह्या सगळ्या वातावरणात तुम्हाला असं वाटतंय की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच एका आधारावरती सरकार पुढच्या स्थिरतेची स्वप्न बघते? असं आहे की निवडणुकीच्या नंतर भाजपचं सरकार बनल्याच्या नंतर लगेच ते सरकार स्थैर्य देऊ शकलं नाही तर राज्याचं नुकसान होईल एक. आणि लगेच निवडणुकीला जर जावं लागलं तर त्याच्यात आमची कोणाची तयारी नव्हती 2. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे थोडंसं आम्हाला सेना आणि भाजप यांचं फार सौख्य राहावं असं वाटत नव्हतं. या सगळ्या गोष्टीच्यावर ते कॅल्क्युलेटिव्ह राजकीय चाणक्यपणा होतं तुमचं काय असेल ते असेल. तर ते कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह होती, तो विचारपूर्वक होती, जाणीवपूर्वक होती. आणि त्याच्यातून कोणाला काहीतरी मदत करावी अशी नव्हती. आणि ते त्यांनाही माहीत होतं, सगळ्यांनाच माहीत होतं. आणि त्यामुळे तशी भूमिका जरूर मी घेतली माझ्या सहकाऱ्यांची बोलून. आता जर ती वेळ आली तो प्रश्न नाही, सगळ्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल. पण ती वेळ येईल का नाही याची मला शंका. आणि त्याचं मुख्य कारण शिवसेना या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडेल का नाही याची मला शंका आहे. म्हणजे आता काल सुद्धा माझ्या आज वाचनामध्ये आलं की शिवसेनेचे नेते असं म्हणले की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर आम्ही 5 वर्ष पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या संबंधीचं धोरण भाजपने UPमध्ये जाहीर केले. त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सत्तेवर आल्यावर आम्ही हे माफ करू हे सांगितलं असतं. याचा अर्थ त्यांच्याचा विचार केला असला पाहिजे. आणि त्यामुळे कदाचित तो निर्णय इथे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अंदाज कदाचित
ठाकरेंना लाभला असेल आणि म्हणून त्यांनी एक हा रस्ता आपल्या पुढे ठेवून दिलेला आहे की आम्ही इतकं भांडतो आहोत, पण त्यानंतर पुन्हा एकत्र यायचं असल्यानंतर लोकांना काय सांगायचं. तर त्याच्यासाठी आम्ही बोलून ठेवलं होतं की हा कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घेतला तर आम्ही राहू. आणि त्यामुळंच मुख्यमंत्री जे सांगतायत ते त्याच्यामुळेच सांगतायत. पण मला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीनं एकमेकांच्यावर हल्ले करतायत त्याच्याहून त्यांना एकत्रित राज्य चालवणं हे तितकं सोपं जाणार नाही, एक. आणि लोकांचा विश्वास अजिबात राहणार नाही, दोन. पण मग हा जो भाजपचा जो आत्मविश्वास आहे, त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्ष सरकार स्थिर राहील, हा शिवसेनेच्या बाजूने आत्मविश्वास वाटतो की त्यांना वाटतं की काही पक्षांमधले आमदार फोडून आपण राज्य पुढे नेऊ शकतो. ते फोडाफोडीचे दिवस आता संपले. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपल्याकडे आता पक्षांतर बंदीच्या संबंधीचा कायदा आणि पक्षांतर करायचं असेल तर 2/3 लोकांचा पाठिंबा, ही स्थिती बघितल्याच्या नंतर फोडाफोडीची व्यवस्था. राजीनामा देऊन आमदारांना आणायचं बोललं जातं. ठीक आहे, राजीनामा देऊन आणण्यामध्ये त्यासाठी वेळ लागणं आणि सहसा राजीनामा द्यायला कोणाची फारशी तयारी नसते. मला त्याची काही काळजी वाटत नाही, म्हणजे ती स्थिती असं वाटत नाही. प्रश्न फक्त एकच आहे की मुख्यमंत्र्यांना ही खात्री असावी की सेना सत्ता सोडणार नाही, ही त्यांचा असेसमेंट आहे. आणि त्यामुळे ते करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं दिसतंय की आता मुंबईमध्ये अजूनही जर तुम्ही व्यवस्थित असेसमेंट केलं तर सेना आणि भाजपमध्ये सेना थोडी वर आहे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. परंतु BJPच्या नेतृत्वाला विधानसभेला सेनेपेक्षा 1 जागा जास्त मिळाली, ही गोष्ट त्यांना असं वाटतं की हा उद्याचा निकाल हा या पद्धतीने लागणार आहे. मला असं वाटतं की त्यांचं ते असेसमेंट फारसं बरोबर नसावं आणि त्यावर आधारित सगळे त्यांची ही वक्तव्य किंवा सगळं चाललेलं आहे. पण सर, तुम्हाला असं वाटत नाही का की तुमची भूमिका किंवा मोदींनी मधल्या काळात तुमची केलेली जवळीक ह्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं केडर जे आहे, एकूण कार्यकर्ता आहे, तो कुठेतरी गोंधळात पडला, विरोध त्यांचा जो आहे तो थोडासा थंडावला, असं काही झालं असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात वाटत नाही. त्याच्यामध्ये असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला अगदी लहानापासून वरपासून खासपर्यंत हे माहिती आहे की आम्ही लोक राजकारणामध्ये व्यक्तिगत कटुता ही टाळण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. राजकीय मतभेद असतील, धोरणात्मक मतभेद असतील, पण याचा अर्थ तर व्यक्तिगत एकमेकांच्या संबंधीची टोकाची भूमिका किंवा द्वेष, हे द्वेषावरील राजकारण आम्ही लोक कधी करत नाही, हे लोकांना ठाऊक आहे. आणि त्याची कितीतरी उदाहरणं आहेत. आता बघा, आज देशामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आलं, महापूर आला किंवा काही ढगफुटी झाली किंवा रेल्वे अपघात झाला, तर त्याचं एक व्यवस्थापन करण्याच्या संबंधीची आता एक नवीन डिपार्टमेंट झालं आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचं. आता हे डिझास्टर मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट या देशात नव्हतं आणि ते तयार करण्याचं काम मी केलं. माझ्या अध्यक्षतेखाली तो निर्णय झाला आणि पार्लमेंटने माझा जो प्रस्ताव होता तो मान्य करून कायदा केला. त्यावेळी कोण पंतप्रधान होते? त्यावेळी काही काँग्रेसचं राज्य नव्हतं, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते. पण अटल बिहारी प्राईम मिनिस्टर असताना सुद्धा देशाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर एक धोरणात्मक सूचना करण्याच्या संबंधीची अधिकारी जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली, हे देशाने पाहिलंय. आणि हे असं हेच नाही, अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचा स्थानिक राजकारणावरती काही परिणाम होत नाही. त्यामुळे लोकांना हे ठाऊक आहे की राष्ट्रीय प्रश्न येतात, नॅशनल इंटरेस्टचा प्रश्न येतो, तेव्हा आपली लिडरशिप हा देशाचा विचार करतात आणि तिचं संकुचित राजकारण आणत नाही. हा विषय, ही भावना आमच्या काडरमध्ये खालपर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे आमचे विरोधक आमच्यावर टीका करत असतील, पण त्याचा परिणाम आमच्या काढण्यावर काही होत नाही. पण याबरोबर मग जी पिछाड झाली अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं, म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व जेवढं म्हणावं तेवढं दिसत नाही, पहिल्यापासून ते दिसत नाही. त्याचं कारण तुमचं आणि ठाकरे कुटुंबियांचं सख्य होतं किंवा बाळासाहेब होते, तुमची मैत्री होती म्हणून होतं, मुंबई त्यांच्यासाठी सोडली आहे, असा जो एक प्रवाद आहे सगळीकडे. ते तथ्य नाही. मुंबईमध्ये आमची शक्तीच कमी आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. कसं आहे, प्रत्येकाची स्पेस असते.
आमची फेस जी आहे ती मराठी माणसाचंच आहे आणि त्याचे भागीदार सगळ्यात मोठे भागीदार त्याच्यात शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही आमचा जो बेस म्हणून जो साधारणतः आम्ही डेव्हलप केलेला होता किंवा करत होतो त्याच्यातला मोठा हिस्सा शिवसेनेकडे जात होता आणि त्यामुळे साहजिकच आमच्याकडे एक मर्यादित संख्या होती. त्यामुळे मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचे काहीतरी 13 का 14 लोक आले होते. त्याच्या आधी सुद्धा असेच आलेले होते. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये राष्ट्रवादीची मदत महानगरपालिकेमध्ये 14-15च्या पुढे कधी गेलेली नाही. पण दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला सतत पाठिंबा मिळालेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये हायेस्ट जिल्हा परिषद आमच्याकडे होते आता काल ज्या जात आहेत त्यावेळेला किंवा जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सभासद हे जरी विदर्भात तुलनात्मकदृष्ट्या आम्ही कमी असलो तरी सुद्धा आता यवतमाळची जिल्हा परिषद आमच्याकडे होती. अमरावतीच्या जिल्हा परिषदेत आम्ही सत्ताधारी होतो. तसंच तिथं अन्य ठिकाणी सुद्धा होतं. म्हणजे आमचा जो सपोर्ट बेस आहे त्याला धक्का कधी फारसा लागलेला नव्हता. यावेळी महानगरपालिकेमध्ये आमचा सपोर्ट बेस हा मर्यादित होता आणि आहे. ही काही गोष्ट मी अमान्य करत नाही. पण पुन्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस समोर जी आव्हानं दिसत आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची दिसतात. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते काही जण आता भुजबळांसारखे आतमध्ये आहेत. नाशिकमध्ये पिछेहाट होताना दिसते. एकूण जी परिस्थिती आहे आज पिंपरी चिंचवडमध्ये बरेचसे लोक भाजपकडे गेलेत किंवा मोठे नेते अनेक राष्ट्रवादीतले भाजपच्या जवळपास घुटमळताना दिसत आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? मला त्याचा परिणाम राजकीयदृष्ट्या आम्हाला किंमत द्यायला लागेल असं मुळीच वाटत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की लोक गेले पक्षातले काही लोक आणि ज्याच्याबद्दल ही आरोप होत होते टीका होत होती असेच लोक बाजूला गेले आणि एका दृष्टिकोनातून तुमचं बरं झालं ते गेले ते. आणि कारण त्याच्याबद्दल काही लोकांच्यामध्ये बोललं जात असे. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस हा इतरांच्या पेक्षा अधिक असल्यामुळं सत्ताधारी पक्ष मग तो BJP असेल किंवा सेना असेल या सगळ्यांचं टार्गेट काँग्रेसच्या पेक्षा राष्ट्रवादी होतं. म्हणजे मोदी सुद्धा महाराष्ट्रात आले तेव्हा या काका पुतण्याचं राजकारण संपवा असं अगदी बारामतीत जाऊन सुद्धा त्यांनी भाषणे केली आमचे हल्ले केले. आता हे असं ते इतर ठिकाणी कुठं बोललेलं पाहायला मिळालं नाही. पण त्या सगळ्यांचं टार्गेट हे राष्ट्रवादी होतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण की हा नव्या पिढीच्या मध्ये दिवसेंदिवस वाढणारा पक्ष त्याला वेळीच आवाज घातली पाहिजे आणि म्हणून या सगळ्यांनी टार्गेट त्या ठिकाणी केलं आणि सत्तेचा गैरवापर सुद्धा केला. आणि काही लोकांचं कुठं खटले कर कुठं काही कर वगैरे वगैरे असं हे केलं जातं. त्यांना एवढं या सगळ्या गोष्टीच्या संबंधी होतं आणि भ्रष्टाचाराच्या संबंधी जर आमच्याकडनं चुका असतील तर यांच्यासंबंधी सत्ताची निकाल नाही कारवाई केली. त्यांना कारवाई करता आली. सर हे त्यानं आरोप ज्या पद्धतीनं केले जातात म्हणजे आता ह्यांच्यावरती पण उद्धव ठाकरेंवरती पण त्याच प्रकारचे आरोप भाजपनं केलेत. सत्ता यायच्या अगोदर विरोधी पक्ष असताना भाजप शिवसेना असेच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करत होते. त्यातले एक नेते राष्ट्रवादीचे तर आता अटक झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की ह्या आरोप करण्याची जी एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातली ही जी संस्कृती आहे ह्या आरोपांबरोबर त्याचं पुढे त्याचं काय होतं किंवा ते किती लवकरात लवकर ते आरोप बाजूला होतात ही सुद्धा जबाबदारी आहे सरकारची जे सरकारमध्ये येतात की जे जनतेचं प्रभावी अशा प्रकारचं नेतृत्व असेल ते बदनाम केलं पाहिजे हे सूत्र भारतीय जनता पार्टीचं पूर्वीपासूनचं होतं. तुम्हाला आठवत असेल की एनरॉनचा निर्णय ज्या वेळेला घेतला तर खरं म्हणजे तुम्ही केंद्र सरकारमध्ये होतो इथं सुधाकरराव नाईक होते आणि नंतर इथल्या दंगलीच्या नंतर मी इथं आलो. त्याच्या आधी एनरॉनचा निर्णय घेतला होता. पण एनरॉनचा निर्णय घेतल्याच्या नंतर गोपीनाथ मुंडे किंवा बाकीच्या सहकाऱ्यांनी हा एनरॉन आम्ही समुद्रामध्ये उडवू किंवा 7 फीट अमेरिकेचं एनरॉनच्यामुळे येऊन भारताच्या संरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न निर्माण होतील या प्रकारचे आणि टोकाचे आरोप त्यावेळेला केलेले होते. अनेक आरोप केलेले होते. लोकांच्या त्याच्यात अस्वस्थता होती. त्याची किंमतही आम्हाला काही प्रमाणात मोजावी लागली नाही असं नाही. पण ती किंमत आम्ही मोजल्याच्या नंतर काही वर्षांनी सत्ता इथली जेव्हा बदलली तेव्हा ज्यांच्या हातात सत्ता आली त्यांनीच तो एनरॉनचा करार पुढे फायनल केला. त्यांनी फायनल केला आणि एवढंच नव्हे तर त्यावेळेच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी जे काँग्रेसचे नव्हते सेनेचे होते
त्यांनी स्वच्छ सांगितलं की निवडणुकीच्या प्रचाराच्यासाठी आम्ही याचा वापर केलेला होता, यापेक्षा दुसरं काही नाही. त्यामुळं BJPची एक ही नेहमीची स्ट्रॅटेजी आहे की प्रभावशाली नेतृत्वाला व्यक्तिगत त्याच्यावर हल्ले करायचे आणि व्यक्तिगत त्याच्यावर टीकाटिप्पणी जोराची करायची. मग ते भुजबळ हे प्रभावशाली होते, त्यामुळे त्यांच्या संबंधीचे केले. किंवा आता दुसऱ्या बाजूला शिवसेनेत प्रभावशाली कोण आहे? उद्धव ठाकरे. आणि गेले काही दिवस एक खासदार मुंबईतले BJPचे ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दलचं बोलत आहेत आणि काल त्याचा अतिरेक झालेला आपण पाहिला. याचा अर्थ ही पर्सनॅलिटी डिमॉलिश करण्याच्या संबंधीचं सूत्र हे BJPचं नेहमीच असतं आणि हे इतर नाही, ही त्यांची राष्ट्रीय भूमिका आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण मोदी परवा मनमोहन सिंगांच्याबद्दल काय बोलले. म्हणजे काही झालं तर जगात मी म्हणतो मनमोहन सिंगांच्या संबंधीचा लौकिक हा एक स्वच्छ माणूस आहे. कदाचित असं कोणी म्हणू शकेल हा दुबळा आहे, ह्या कदाचित त्यांच्याबद्दलचा आरोप करू शकेल, पण तो भ्रष्ट आहे असं कोणी म्हणणार नाही. किंवा त्याला विषयाचं ज्ञान नाही अर्थशास्त्राचं असं कोणी म्हणणार नाही. पण असं असताना सुद्धा संसदेमध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीची भूमिका मोदी साहेबांनी मांडली फारशी आवडली नाही कोणाला, पण हे त्यांचं धोरण आहे. आणि आत्तासुद्धा म्हणजे मला हे समजू शकतं की काँग्रेसवर त्यांनी टीका टिप्पणी केली तर तो अधिकार आहे त्यांचा, त्याच्यात माझी तक्रार नाही. पर्सनॅलिटी डिमॉलिश करण्याचं जर भाजपचं धोरण आहे तर ते तुमच्यावरती एवढे का गेले काही काळामध्ये प्रेम करतायत, ज्या पद्धतीनं ते सगळी जवळी दाखवतात तुमच्याशी? त्याच्यात दोन्ही गोष्टी त्याच्यात ती जवळी दाखवतात. त्याचं कारण असं आहे की त्याला फारशी भूमी आहे. मी ज्यावेळेला 10 वर्ष देशात शेतीचं काम बघत होतो त्या काळामध्ये हे आजचे प्रधानमंत्री मुख्यमंत्री होते गुजरातचे, आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक वेळेला मनमोहन सिंगांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या परिषदेवर व्यक्तिगत हल्ले केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्यात प्रचंड कटुता होती. आणि त्यामुळे गुजरातच्या जनतेचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मांडायला कोणाकडे जायला त्यांना पर्यायच नव्हता, ते फक्त माझ्याकडे होते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की मी त्या ठिकाणी प्रशासनात असताना मी हा मुख्यमंत्री विचाराने आमच्या विरोधी हा दृष्टिकोन कधी बघितला नाही. त्या राज्यातल्या जनतेचं काय, त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी सबंध देशाची आपल्यावर असेल तर हा राज्य आपल्याला अफवाद करता येणार नाही. मी मंत्री असतो तर सबंध देशाचा मंत्री आहे. केंद्रामध्ये मंत्री झाल्याच्या नंतर मी गुजरातचा नाही, मी कर्नाटकाचा नाही, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. म्हणून माझी भूमिका मोदी साहेबांना राज्याच्या हिताच्या संदर्भाचे जे जे प्रश्न ते घेऊन येतील त्यांना मदत करायची होती. आणि म्हणून मी तिथे गेलो गुजरातमध्ये तर मोदी हे नेहमी माझ्याबरोबर कार्यक्रमाला यायचे, बाकी कोणावर जायचे नाहीत. किंवा दिल्लीमध्ये काही त्यांचा प्रश्न असेल, सरदार सरोवराचा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाच्या संबंधी गुजरातचं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं मांडायला ते माझ्याकडे यायचे. मी काही जलसंधारण खात्याचा मंत्री नव्हतो, पण तरी या प्रश्नात हे मदत करायची आणि मी मदत करायचो, कारण हा प्रश्न मोदींचा नाही, तो गुजरात राज्याचा आहे. आणि हा दृष्टिकोन मी त्या सबंध 10 वर्षाच्या काळामध्ये केला की ज्या वेळेला मोदींशी कोणी सुसंवाद सुद्धा ठेवायला तयार नव्हते. कदाचित त्यामुळे ती त्यांची ही भूमिका असायची शक्यता आहे. पण मग हा जो आरोप आता शिवसेनेकडनं पण सातत्यानं होत असतो की मुंबई तोडणार आहेत किंवा मुंबईची शक्ती कमी केली जाते भाजपकडनं, तुम्हाला वाटतं ह्याच्यात काही तथ्य? मला मुंबई काही तोडणार असं वाटत नाही, पण त्याच्यात मुंबईचा लाभ अधिक घ्यायचा त्यांचा प्रयत्न आहे असं दिसतं. आता ही बुलेट ट्रेनच्यासाठी इतकी गुंतवणूक करायची त्याच्या माझी काही हरकत नाही, पण तेवढीच गुंतवणूक आज मुंबईच्या लोकल्समध्ये जर आपण करू शकलो, इथं ॲक्सिडेंट रेट आपण कमी करू शकलो. आज इथं 25-25 लाख लोक रोज किंवा 50 लाख लोक जे रोज या लोकलने प्रवास करतात त्यांचं आयुष्य सुसह्य करू शकलं आणि त्याच्यासाठी गुंतवणूक केली तर मी म्हणेन प्राधान्य कशाला द्यायचं, याला द्यायला पाहिजे. पण याला न देता ते बुलेट ट्रेन म्हणजे त्याच्यातून ते फरक गुजरात आणि मुंबई ही, त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची शंका येते. मला असं वाटतं की केंद्र सरकारने अशी शंका राज्याच्या जनतेच्या मनामध्ये येईल अशा प्रकारची पावलं टाकू नयेत. पण एखादं ठरवलं आपण ते बेछूटपणानं करायचं ही नीती मला सध्याच्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांची दिसते आणि त्यामुळं हे अंतर वाढत चाललेलं आहे.
पण हे ज्या वेळेला होईल म्हणजे परिस्थिती जर तर राजकारणामध्ये खरं तर नसतं, पण ज्या वेळेला उद्या भाजप अशा काही भूमिका घेईल आणि ज्यावेळेला कदाचित स्थैर्याच्यासाठी भाजप काही आमदारांना राजीनामे द्यायला लावेल, त्यावेळेला सगळे पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याची शक्यता तुम्हाला वाटते भाजपच्या विरोधात? असं आहे की ती वेळ झाली तर आम्ही ते त्याच्यात नक्की ही भूमिका घेऊ की हे सरकार गेलं पाहिजे आणि इथं निवडणुका आल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा लोकांच्या समोर जाऊन आम्हाला आमची भूमिका मांडायला आम्ही सुरुवातीला जसं निवडणूक झाल्याच्या नंतर लगेचच्या लगेच निवडणुका नको हा जसा आम्ही एक दृष्टिकोन मांडला तसं आज आम्ही ती परिस्थिती निर्माण झाली तर इथं पर्याय निर्माण करण्याची संधी लोकांना दिली पाहिजे. इथं 2.5 वर्षामध्ये सध्याचे राज्यकर्ते जे आहेत भाजपचे त्यांचा एकंदर कारभार पाहिल्याच्या नंतर राज्याच्या हिताच्यासाठी राज्याच्या व्यापक हिताच्यासाठी ही आजचं BJP सत्ताकरण हे बदललं पाहिजे याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. पण सर ते पुन्हा कसं बदलणार? कारण जरी भाजप शिवसेना उद्या निवडणुका आल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा जे काही समविचारी म्हटले जातात ते पक्ष आता भांडतात एकमेकांमध्ये. तुमच्याबरोबरचे जे दलित पक्ष जे होते दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारे ते बाजूला झालेले आहेत. ते आत्ताच त्यांचे फार पूर्वी बाजूला झाले. प्रश्न एकच आहे की उद्या निवडणूक आली तर उद्या हे जे डावे पक्ष आहेत किंवा शेतकरी कामगार पक्ष किंवा काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी हे एकत्र बसणार नाही तसं काही नाही. हे बसू शकतात एकत्र आणि त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला काही इगोची कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये नाही. समंजसपणाची भूमिका घेतली तर त्यांच्याशी काँग्रेसशी सुद्धा काही विचारविनिमय करायची तयारी नाही असं नाही. याही वेळेला मुंबईमध्ये आमच्या मुंबईच्या अध्यक्षांनी चर्चेची तयारी दाखवली की त्यावेळेला काँग्रेसच्या नेतृत्वाने या शहराच्या टोकाची भूमिका घेतली त्यामुळे काही वेगळं घडलं नाही तर महानगरपालिकेत सुद्धा जमलं असतं. आज सुद्धा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर काँग्रेसचे आमचे लोक एकत्र राहतात. हे काही नवीन नाही असं नाही आणि त्यामुळं उद्या निवडणुका आल्याच्या नंतर होणारच नाही असं काही सांगता येत नाही. पण तुम्हाला असं वाटतं की निवडणुका येण्याची शक्यता नाकारता येत नाही? येणाऱ्या काळामध्ये जर का हे सगळं असंच चालत राहिलं गंभीर आरोप एकमेकांवरती करतात शिवसेनेचं नेतृत्व किती स्वाभिमानाची भाषा बोलतायत तो स्वाभिमान निवडणुकीच्या नंतर किती ठेवणार त्याच्यावर आहे. कारण मला असं वाटत होतं की हे मी जाहीरपणाने सुद्धा बोललो की महानगरपालिकेच्या निवडणुका या ब्रेकिंग पॉईंट असेल. अजूनही तसं चित्र दिसतंय पण कालचं जे उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आहे की तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर 5 वर्ष विना अट आम्ही पाठिंबा देऊ. मला असं दिसतं हा त्यांनी एस्केप रूट ठेवलेला आहे. आता तो एस्केप रूट आहे का काय हे बघायचं. बरोबर. पण या बरोबरीनं जसं आता शहरं महाराष्ट्रातली तुमच्या डोळ्यासमोर सगळी वाढताना तुम्ही बघितले त्या सगळ्या वाढीमध्ये तुम्ही अनेक वेळेला वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. पुण्यासारखं शहर असेल पुण्यामध्ये आता मेट्रोचं सगळं नाटक झालं म्हणजे मेट्रोच्या बाबत ह्यांनी उद्घाटन करायचं की त्यांनी उद्घाटन करायचं. काही असं कॉमन पॉईंट असू शकतो का सगळ्या राजकीय पक्षांमध्ये की या शहरांना पुढे जाण्यासाठी शहरांची एक सुटका होण्यासाठी काहीतरी केलं जाऊ शकतं? कारण डम्पिंग ग्राउंडमध्ये राजकारण केलं जात आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये राजकारण केलं जात आहे. असं आहे की असं तुम्ही सांगितलं मेट्रोच्या संबंधीचा तिथे वाद होते पण आम्ही ते वाद मिटवले. त्या कार्यक्रमाला प्राईम मिनिस्टरसह मी हजर होतो आणि आम्हाला हाच संधी मेयर तिथं आमचा आहे आमचा तोही हजर होता. त्या गोष्टी आपण एकत्र बसून केल्या पाहिजे. नागरिकांच्या हिताची जपणूक करणार आहेत आणि म्हणून इथं आपण राजकारण आणता कामा नये हे सूत्र आम्ही घेतलं आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली. शेवटी आम्ही सगळे राजकारणात का आहोत. मी या ठिकाणी विधानसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये उभा राहतो. ठीक आहे मला खासदार व्हायचं असेल आमदार व्हायचं असेल सत्ता मिळाली तर कदाचित मंत्रिमंडळाची जायचं असेल ही अभिलाषा असणं काही चुकीचं नाही पण निवड तेच कारण नाही. शेवटी आपल्याला लोकांनी काम करायची संधी मिळाल्याच्या नंतर त्या लोकांचा चेहरा त्यांचं जीवनमान याच्यात काही बदल करण्याच्या संबंधीची खबरदारी आपण घेणार नसेल तर ते आमदारकी किंवा खासदारकीला काय महत्त्व आहे. आणि त्यामुळं शेवटी या पद्धतीनं हा विचार हा कुठल्याही शून्य लोकांना करावाच लागतो आणि आम्ही लोक आजच काही ह्या प्रशासन किंवा राजकीय राजकारणामध्ये नाही आहेत.
मलाच आता 50 वर्ष झाली, उद्याच्या 22 तारखेला. आता 50 वर्ष सतत जो निवडून येणारा माणूस आहे तो काहीतरी राज्याचा विचार करत असेल. लोक त्या इतके वर्ष निवडून देतात, मला 14 वेळी निवडून दिलं, त्याचा अर्थ लोकांना काहीतरी फटलं असेल, आम्ही काहीतरी या राज्याचा विचार करतो. आणि त्यामुळं तुम्ही म्हणता तसे विकासाच्या संदर्भात किंवा नागरिकांचं जीवन सुसह्य करण्याच्या संबंधीचे जे इश्यूज असतील, हां ठीक आहे, निवडणुकीला भांडू, पण ती निवडणूक संपल्याच्या नंतर त्याला सोल्युशन काढायला जर बसायचं असेल तर ते बसलं पाहिजे. आणि ते आजसुद्धा मी दिल्लीमध्ये सगळे काँग्रेससह एकत्र बसत असतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आता या परिस्थितीत चर्चेला जात आहे, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी आणि गुंडांना दिलेलं राजकीय संरक्षण, आणि त्याच्यामध्ये आता भाजपने सुद्धा अनेक गुंडांना त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं दिलेलं संरक्षण. आता ती यादी यायला लागले गृह मंत्रालयाकडनं की कुठल्या पक्षात किती जास्ती गुंड आहेत. हे सगळं जे वातावरण आहे राजकारण म्हणून, म्हणजे तुम्हाला मी केवळ राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून विचारत नाही, राजकारण म्हणून या गुंडांची खरंच अपरिहार्यता आहे का राजकारणामध्ये? असे प्रश्न त्या एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या व्यक्तीचं एक वजन असतं, त्या ठिकाणी जे असते त्याचं वजन आहे, लोक त्याचं ऐकतात आणि त्यामुळे खूप वेळी त्याचा फायदा घेतला जातो. याचे दोन प्रकारचे लोक आहेत. एक धंदेवाईक लोक, लोकांना त्रास देणारे लोक, असा एक वर्ग मोठा आहे. आणि आज भाजपमध्ये जे काही येत आहेत, आगमन होतं, त्याच्यात तसा वर्ग जास्त दिसतो. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये ज्यावेळी शिवसेना बांधली, मी जवळून बघितलेलं आहे. त्यावेळी मी पक्षाचा महाराष्ट्राच्या युवकांचा प्रमुख होतो आणि तसे ठाकरेंचे माझे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळं मी राहायचो दादरला, काय त्याला म्हणतात काकासाहेब गाडगीळ मार्ग, आत्ता जो आहे तो टिळक भवन, तिथं मी राहायचो. आणि बाळासाहेबांच्या पलीकडेच असायचं, त्यावेळी आमचं जाणं नेहमी असायचं. शिवसेना त्यांनी ज्यावेळी काढली त्यावेळी त्यांनी काय केलं, त्या काळामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये कोणता एक दादा असायचा. आणि तो दादा म्हणजे कसा, त्याचे काहीतरी व्यवसाय असायचे, बेचिंगचा व्यवसाय, कदाचित दारूचा व्यवसाय, हे त्याचे खाजगी व्यवसाय असायचे. परंतु दुसऱ्या बाजूने तिथं गणपती बसवायचा असेल तर दादाची मदत, तिथं आणखीन दुसरा कुठला तरी कार्यक्रम असेल तर दादाची मदत, शाळेला गरीब मुलाला काही पुस्तकं नसली तर दादाची मदत, तिथं कबड्डीचे सामने करणार असतील तर दादाची मदत. म्हणजे त्या सगळ्या लोकांच्या बाकीच्या सगळ्या प्रश्नात त्या व्यक्तीची त्याच्यात सहभाग असायचा, मदत असायची. पण त्याचा धंदा मात्र वेगळा काहीतरी असायचा. आणि या लोकांना समाजात तिथं त्यांच्याबद्दलची आपुलकी होती, पण प्रशासनामध्ये त्यांना किंमत नव्हती. पोलीस एखाद दिवसा त्यांनी पकडलं तर कॉलेजला धरून पोलीस स्टेशनला घेऊन जायचे, वेळप्रसंगी 2 थपड्या द्यायचे. बाळासाहेबांनी या सगळ्या लोकांच्यातलं जे दुसरं काम आहे की प्रत्येक अडचणीच्या काळाला धावून जाण्याच्या संबंधी मदत करण्याची त्यांची भूमिका आहे, ती भूमिका लक्षात घेऊन त्यांनी कॉर्पोरेशनला संधी दिली, त्यांना सन्मान दिला, त्यांना शाखा प्रमुख केलं. आणि पहिल्या फटक्यात त्यांचे 70 का 80 लोक निवडून आले. ते 70 का 80 लोक, त्यातले बरेच लोक असे दादा किंवा हे, पण त्यांना त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला खुर्ची मिळायला लागली. त्यांना कॉलेजला धरून कोणतरी तिथं बसत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या वागण्याची काही बदल झाली. आणि त्यामुळे त्याच्यातून त्यांनी हे संघटन सगळं बांधलं. तो वर्ग जो होता तो लोकांना मदत करणारा, त्याच्याकडे लोकांनी गुंड म्हणून बघितलं नाही त्या काळामध्ये. आणि त्याचं कारण त्या लोकांची बाकीच्या सगळ्या गोष्टींना मदत. आत्ता काय दिसतंय, काही लोक माझ्याही पक्षामध्ये होते आणि त्याच्याबद्दलची तक्रार असायची. आणि मी जर त्या भागात गेलो तर मी आधी सांगायचो की माझ्या आसपास यांना उभं करू नका, त्यांना संधी मिळणार नाही, ते आम्ही बाजूला करायचो. त्यामुळे ते लोक थोडे आमच्याबद्दल अस्वस्थही झाले. ज्यावेळेला आता भाजपचं राज्य आल्याच्या नंतर पटापटा त्यांनी भाजपमध्ये जायला आणि भाजपने त्यांना स्वच्छ करून घ्यायला एक मोठा कार्यक्रम आखला. म्हणजे जो पक्ष नेहमी देशातल्या अन्य पक्षांच्या पेक्षा आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे सांगण्याचा आणि भासवण्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतो, तो पक्ष आता या सगळ्यांच्या समोर राहिलेला आहे. काहीही करून
आम्हाला आमचं स्थान मजबूत करायचं आहे. आज शिवसेनेकडे अशा प्रकारचे लोक असतील तर ते लोक आमच्याकडे असले पाहिजेत, ही भूमिका घेऊन आज आक्रमक पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्यांच्या सरकारचे लोक काम करतात आणि वरचा पाठिंबा असल्याशिवाय ह्याला गती येत नाही. आणि त्यावर ती आज पाठिंबा देण्याची गती. मोदी किंवा अमित शहाचा पण ह्या सगळ्याला पाठिंबा आहे. पण त्यांना हे कितपत माहिती नाही. मी कधी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. पण राज्याच्या नेतृत्वाला पूर्ण माहिती आहे. राज्याचं नेतृत्व पूर्णपणे त्यांच्याबरोबर आहे. हे सरळ सरळ दिसते ना. आणि भाजपने आत्ता कसं आहे की त्यांचा आणि शिवसेनेचा संघर्ष होईल आणि त्या संघर्षामध्ये शिवसेना म्हणजे आरे म्हणण्याचं कार्य म्हणण्याची कुवत असलेला एकमेव पक्ष आहे आज. आणि त्यामुळं तो जर कार्य म्हणत असेल ना आपल्याला आरे म्हणायचं असेल तर आरेच्या पाठीमागं ही सगळी सेना असायची गरज आहे. हे बहुतेक देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेली दिसते आणि त्यांनी सगळ्यांना ग्रीन सिग्नल देईल की जे जे येईल त्या सगळ्यांना सकळ जनांना सज्जन करून सोडा. पण ते सज्जनांचा जो काही हा मेळा होईल याच्यामध्ये पुन्हा म्हणजे जी लढाई तुम्हाला असं वाटतं की ती जी येणाऱ्या काळातला संघर्ष असेल तो फक्त शिवसेना आणि भाजपचाच असेल, इतर पक्ष त्याच्यामध्ये काहीच आमच्या सगळ्यांचे संघर्ष त्याच्यामध्ये होणार. आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला माहिती आहे ह्या लोकांची अवकाश कुठपर्यंत काय करू शकतात. तर आम्ही बघितलेलं कारण आम्ही यांच्यापेक्षा सत्तेत जास्त होतो आणि त्यामुळे सत्तेत असल्याच्या नंतर सत्तेतले प्लस पॉईंट्स आणि सत्तेतले मायनस पॉईंट्स हा आम्हाला जास्त समजतात. त्यामुळं आम्ही औत्सुक्यानं बघतो त्या सगळ्या गोष्टींच्याकडे. आणि हा सगळं त्यांचा जो पाहुणचार चाललेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किंवा हनीमून दिसतोय तो किती दिवस टिकेल कसा टिकेल हे आम्ही पाहतो औत्सुक्यानं. आणि त्यांचा जो वेस आहे भाजपचा जो वेस आहे त्या सगळ्या वेसला हे सगळं फार आवडतच असेल असं मला वाटत आहे. त्यांची संघाचा वर्ग असेल मध्यमवर्गीय साधी गोष्ट आहे. आता नोटाबंदीचा एक निकाल घेतला की सबंध छोटा व्यापारी वर्ग जो BJPच्यावर ताकदीनं उभा राहायचा आज त्या सगळ्यांशी डायलॉग केल्याच्या नंतर ते अगदी उत्तम भाषा वापरतात BJPच्याबद्दल आम्ही ऐकतो. त्यांच्या बेसला त्याच्यात नक्की धक्का बसेल हे तिथं दिसतं. आणि म्हणून नोटाबंदीचा निकाल घेतल्याच्या नंतर 2 महिन्याच्या काळात रिझर्व्ह बँकेने 60 वेळेला सर्क्युलर काढली. कधी अशी सर्क्युलर काढली नव्हती कारण त्यांना हळूहळू जाणवायला लागले. बरोबर. या सगळ्याच्या बरोबर ना अगदी एक जाता प्रश्न हाही विचारायचा आहे तुम्हाला की एकूण महाराष्ट्र म्हणून जी वाटचाल होती महाराष्ट्र सगळ्याच बाबतीमध्ये अग्रेसर एकेकाळी होता. आता कुठेतरी महाराष्ट्राला स्पर्धा निर्माण झाल्यात, बाकीच्या राज्यांच्या स्पर्धा निर्माण झाल्यात आणि या स्पर्धेत आपण ह्या अशा प्रकारच्या राजकारणामुळे टिकू असं वाटतं का तुम्हाला? असं की मुख्य तिची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांच्यावर राज्यकर्त्यांच्यावर असते. एक कॉन्फिडन्स द्यावा लागतो. इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट तयार करावं लागतं. गुंतवणुकीचं वातावरण हे तयार महाराष्ट्रात आत्तापर्यंत ते होतं. आम्ही लोक अनेक वर्ष सत्तेमध्ये होतो त्यावेळेला गुंतवणूक कुठं करायची हा विषय देशात किंवा कुठल्या उद्योजकाच्या समोर आला महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा किंवा भारताच्या बाहेरचा त्यांचं एक नंबर महाराष्ट्र असायचं. आज ते राहिलेले नाही. त्याची 2 कारणं आहेत. इतर राज्यसुद्धा ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि दुसरं हे राज्य इन्व्हेस्टमेंटला पोषक अशा प्रकारची जी वातावरण त्यांनी तयार केलं पाहिजे ते करत नाही आहेत. आज ते नाही त्या गोष्टीच्याकडे लक्ष देतात आणि गुंतवणुकीला सोयीचं असं वातावरण तयार करायची काळजी घेत नाहीत. आणि मुख्यमंत्री कितीदा त्यांनी सांगितलं की मी संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे पण संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची वाटचाल नाही आहे. आज मुख्यमंत्री एखाद्या शहराचे हिताची जपणूक करणारे नेते आहेत का काय अशी चर्चा लोकांच्यात व्हायला लागलेली आणि तसं पावलं त्यांच्याकडून दिसतात. आणि आता ही जर भूमिका राज्यकर्त्या प्रमुखांनी घेतली तर साहजिकच राज्याच्या संबंधीचं जे विश्वासाचं वातावरण होतं त्याला धक्का बसतोय आणि तो बसला तर जे विश्वास देतात लोक तिथं करतात. आज झारखंडसारख्या राज्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करावी असं लोकांना वाटतं. आनंद आहे. मला त्याचं समाधान आहे की ते जर अप्रगत राज्य प्रगतीच्या रस्त्यावर जात असेल तर ते देशाच्या हिताचं आहे. पण ते असताना हे राज्य हेही पुढे जात होतं ते आता थांबायला लागलेलं आहे ह्याची अस्वस्थता मला आहे.
म्हणजे अर्थात ही अस्वस्थता सगळ्यांना असेल, कारण असं जर का अस्थिर राजकारण होत असेल महाराष्ट्रामध्ये तर निश्चित महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. अगदी जाता जाता हाच प्रश्न की या निवडणुकांनंतर नंबर 1 पक्ष तुम्हाला कुठला वाटतोय आणि मुख्यमंत्र्यांची एकूण कामगिरी आतापर्यंतची 2.5 वर्षाची तुम्हाला कशी वाटते? नंबर 1 पक्ष असा की जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्थिती. काही ठिकाणी आम्ही 1 नंबर राहू, 2 नंबर काँग्रेस राहील, त्याच्यानंतर मग सेना राहील, कदाचित BJP 4था नंबर जाईल, असं अनेक जिल्हा परिषदेमध्ये. महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आता पुन्हा काय पिंपरी चिंचवड काय तिथं आम्ही 1 नंबरला राहू. 2 नंबरला आता कोण राहतं हे बघावं लागेल अजून. मुंबईमध्ये कदाचित शिवसेनेला लोक जास्त प्राधान्य देतील. 2 नंबरला BJP आणि 3 नंबरला आम्ही लोक असू काय असंही चित्र होईल का काय हे आज सांगता येत नाही, पण ती स्थिती नाकारता येत नाही. आणि त्यामुळे संबंध राज्यामध्ये हाच इथं 1 नंबर आहे किंवा 2 नंबर आहे 3 नंबर असं चित्र या ठिकाणी राहणार नाही. वेगवेगळं चित्र तयार होईल आणि त्याचा आज BJPला जो सेटबॅक बसतो अनेक ठिकाणी आणि त्याचं कारण मुख्यमंत्री याची जबाबदारी राज्य प्रमुख म्हणून, ठीक आहे निवडणुकीमध्ये एकमेकाचे मजबूत असतात तरी सुद्धा एक सभ्यपणा सुसंस्कृत असतो हा घेतला पाहिजे. आज ज्या पद्धतीने त्यांचे हल्ले होत आहेत विरोधकांच्यावर शिवसेनेसह आम्हा सगळ्यांच्यावर, मला असं वाटतं की म्हणजे मी वसंतराव नाईक मुख्यमंत्री बघितले, मी कन्नमवार मुख्यमंत्री बघितले किंवा वसंतदादा पाहिले किंवा यशवंतराव चव्हाण पाहिले. या सगळ्यांच्या काळामध्ये विरोधक नव्हते असं नाही, पण त्या विरोधकांच्याबद्दल सुद्धा सभ्यता सुसंस्कृतता ही या नेतृत्वाची होती. दुर्दैवानं आज ही या ठिकाणी दिसत नाही. आमच्या अपेक्षा होत्या या मुख्यमंत्र्यांच्याकडून, पण आज ज्या पद्धतीनं ते हल्ले करतायत, ज्या पद्धतीनं म्हणजे आता कोण खंडणी बहादर वगैरे वगैरे ही आपल्या सहकाऱ्यांच्याबद्दल जे उद्गार काढतात आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे सहकारी सुद्धा. आता मी काल एका मंत्र्याचे स्टेटमेंट वाचलं की या निवडणुकीच्या नंतर आम्ही बाजूला होऊ, सेना प्रमुखांनी आम्हाला संदेश दिला की लगेच आमचे राजीनामे येतील आणि त्यानंतरच्या निवडणुकीत आम्ही आमच्या ताकदीवर राज्य आणू आणि नुसतंच आणू नये, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना आम्ही तुरुंगात टाकू. असं एक स्टेटमेंट एका माणसाचं काल तुमच्या वाचनात आलं का नाही कोण असतो, माझ्या वाचनात आलं. आता इतकं बोलायला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडीला लावून बसणं किंवा मुख्यमंत्र्यांनी इतकं ह्यांच्याबद्दलचं टोकाचं बोलून पुन्हा मी राज्याचा प्रमुख आणि आपण एकत्र राज्य चालू हे म्हणणं हे त्यांना ठीक वाटत असेल, पण सर्वसामान्य लोकांना ठीक वाटत नाही. आणि त्याचा परिणाम अजेंडा म्हणून म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये अजेंडा म्हणून नोटबंदी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जसे मराठा क्रांती मोर्चा निघाले ते असतील, हार्दिक पटेल इकडे आले आणि उद्धव ठाकरे यांना भेटले, हे सगळं जे असतं जातीय गणित राजकारण त्यातलं वगैरे हे पण तुम्हाला असं वाटतं की ह्या राजकारणामध्ये ह्या वेळेच्या निवडणुकांमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळेल? हार्दिक पटेल इथं आले आणि त्याचं काहीतरी यांनी कौतुक केलं किंवा लगेच भाजपनी त्या संबंधीच्या काही मतं व्यक्त केली, मला वाटतं त्याला फाजील महत्त्व आहे. हार्दिक पटेल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होणार नाही, मुंबईत सुद्धा होणार नाही किंवा तो काही गुजरात त्यांचा माज वेस्ट लिडर या देशातला आहे वल्लभभाई पटेलांच्या नंतर असं कोणते समजत असेल तर ते म्हणजे मी शब्द वापरत नाही, पण कुठल्याच्या वेगळ्या नंदनवनात ते राहत आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल भाषण न केलेलं बरं. आता मराठा मोर्चा किंवा ह्या गोष्टीच्या संबंधी माझा आग्रह त्याच्यातला आहे की जो समाजातला गरीब वर्ग आहे, मग तो मराठा असेल किंवा उद्या एखाद्या खेड्यात भटविकृती करणारा ब्राह्मणाचा मुलगा असेल, आज त्या गरिबीवर आधारित त्याची स्थिती लक्षामध्ये घेऊन त्याला पुढची सगळी संधी मिळाली पाहिजे. आरक्षण, शिक्षणाची संधी, नोकरीची संधी याच्यामध्ये या उपेक्षित वर्गाला अधिक प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीची एक अस्वस्थता विशेषतः मराठा समाजातल्या मुलांच्यात होती. त्यामुळं कोणी तिचं लिडरशिप नसताना सुद्धा लाखोच्या संख्येने जावं लागले. हे भाजपनेच सगळं पंक्चर केलंय, ते लाखाच्या संख्येने लोक निघायला लागले आणि दुसऱ्या बाजूनं त्याची प्रतिक्रिया ही झाली ती आपण पाहिली. मी भाजप असं का म्हणतो, आम्ही याच्यात कोणी प्रत्यक्ष सहभागी झालो नाही, आम्ही हे बघत होतो आणि त्याच्यातनं आम्ही काय दुरुस्त्या केलं पाहिजे त्याचा विचार करत होतो, थोडं डायलॉगही करत होतो.
पण मला BJPचा महाराष्ट्राचा अध्यक्ष भगवी चुफी घालून त्या मोर्चाला पुढे हे पाहायला जेव्हा मी टेलिव्हिजनवर पाहिलं त्यांच्या सहकाऱ्यांच्यासह, याचा अर्थ काय? सुनील तटकरे काही गेलेले नव्हते कुठं इथं ओबीसीच्या किंवा मराठा मोर्चामध्ये, किंवा काँग्रेसचा कोणी अध्यक्ष इथला कोणीतरी त्या ठिकाणी आहेत असं मला फारसं पृथ्वीराज चव्हाण किंवा हे कोणी दिसले नव्हते. पण BJPचे लोक ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी, म्हणजे याही मोर्चाला रसद पुरवायची आणि याही मोर्चाला रसद पुरवायची ही भूमिका ती घेतात. माझ्या मते हा विस्तवाशी खेळण्याचा प्रकार आहे. राष्ट्र प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे. या तरुणांना आरक्षणाच्या संबंधीची मराठा समाजातला असो किंवा इतर कोणी असो, त्यांना गरीब मुलांना ही संधी मिळालीच पाहिजे. उद्या माझ्या घरातल्या मुलाला आरक्षणाची गरज नाही, कारण माझं घर शिक्षित झालेलं आहे, शिरसावर झालेलं आहे. पण याचा अर्थ मी ज्या गावात असतो त्या गावातले मराठा समाजातली अनेक मुलं अशी आहेत, याचा वडील शिपाई आहे, ज्याच्याकडे एकच एकर जमीन आहे, ज्याच्याकडे दुष्काळी पाणी नाही असली शेती आहे, त्या मुलांना पुढे जाण्याच्यासाठी आज वरचं शिक्षणसुद्धा घेता येत नाही किंवा नोकरी मिळत नाही ही स्थिती असेल तर त्याची अस्वस्थता समजू शकतो. आणि त्यामुळे त्याला काही त्यांनी मागणी केली तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ही मागणी करत असताना ज्या गरिबाला मिळते त्याचं काढून घ्या असं कोणी सांगत त्यांचे असेल तर ते कोणी मान्य करणार नाही. आणि त्यामुळं या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या ऐवजी आज या ठिकाणी आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्यात कटुता कशी वाढेल या पद्धतीची पावलं टाकली. माझ्या मते ही सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. याबरोबर ना शेवटचा प्रश्न, ज्या जागी 5 राज्यांच्या निवडणुका आहेत त्या राज्यांच्या निवडणुकांच्या आणि खास करून उत्तर प्रदेश आणि पंजाब ह्या निवडणुकांनंतर तुम्हाला असं वाटतं की भाजपच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे विरोधी पक्ष जे अजून गेल्या 2.5 वर्षात फक्त बघत होतात की काय नेमकं करतात, अनेकदा त्याच्यावरती सुडबुद्धीचं राजकारण करतात असाही आरोप भाजपवरती करण्यात आला. नारायण राणे अलीकडे म्हटले की काही नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय सरकारी यंत्रणांच्या मार्फत. दिसतच आहे ना, या यंत्रणेचा वापर करून आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करायचं हे सगळं त्याचं दिसतंय. पण हे पंजाब आणि ह्याचं जे सांगतात मला पंजाबची काळजी वाटते. पंजाब हे राज्य अतिशय अडचणीच्या काळातून गेले, ते सीमावर्ती राज्य आहे, भारतीय लष्करामध्ये प्रचंड योगदान दिलेलं राज्य आहे, देशाच्या भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय कष्ट करून उत्पादन वाढवण्याचं आहे. त्यामुळे त्या राज्याचा बद्दलचा अभिमान आपल्याला आहे. पण आपण एका काळी हे बघितलं त्या राज्यामध्ये खालिस्तानवादी शक्ती ही वाढायला लागली होती आणि त्याची किंमत शेवटी देशाच्या प्रधानमंत्री श्रीमती गांधींना द्यावी लागली. हे आपण त्याच पंजाबमध्ये पाहिलं. आज या निवडणुकीमध्ये माझ्या कानावर सहित माझे सगळे तिथले मित्र असं सांगतात की पहिल्यांदा भारताच्या बाहेर असलेला शीख वर्ग, तो कॅनडा असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, हा मोठ्या संख्येनं आपल्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी आला. आणि जो मदत करणारा आला त्याच्यातले काही लोक हा खालिस्तानचा पुरस्कार करणारे सुद्धा होते. आणि कळत नकळत त्यांना एक असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला गेला म्हणे की उद्या आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीचा आम्ही गांभीर्याने विचार करू. याचा अर्थ असे लोक जर सत्तेवर आले तर ते पंजाब पूर्ववत परिस्थिती आणण्याच्यासाठी प्रचंड त्याग केला या देशाने. नेतृत्व काँग्रेसचं सुद्धा त्याच्यात बळी पडलं. पण त्याची चिंता न करता ह्या राज्यात सामंजस्य कसं होईल याची खबरदारी घेतली. आज ते स्थिरस्थावर असलेलं राज्य अशा फोर्सेसच्या माध्यमातून पुन्हा चुकीच्या रस्त्यावर काही राहत असेल तर हे सीमेवरचं राज्य आहे. तुमचा निर्देश आपकडे, आपला जास्ती मदत होती अलीकडे अशा लोकांचं असं सांगण्यात आलं. मी स्वतः जाऊन काय पाहिलेलं नाही, पण माझे काही मित्र अमेरिकेतले, कॅनडातले मला भेटले आणि त्यामुळे म्हणलं तुम्ही काय काढलं तर म्हणजे आम्ही ह्या प्रचारासाठी आलो. म्हणजे तेवढ्यासाठी म्हणजे आम्ही अनेक हजारो लोक आलेलो आणि त्याच्यामध्ये काही लोक वेगळी भूमिका मांडणारे आहेत हे दिसत होतं. अतिशय गंभीर विषय आहे. पण जो शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला होता की ही सगळी परिस्थिती जर भाजपला अनुकूल राहिली नाही या निवडणुकीत तर तुम्ही अधिक बलशाली व्हाल, अधिक विरोधी पक्ष पुढच्या दृष्टीने भाजप पुढचा सीमित हा देशाच्या पुढचा. आणि देशाच्या समोर या समस्या निर्माण झाल्या
तर देशाच्या हिताचा विचार करणारे जे कोणी लोक असतील, मग आम्ही असू, काँग्रेस असू, हे दादा चळवळीचे लोक असू, या सगळ्यांच्या संबंधी आम्ही नक्की विचारविनिमय करू. आणि ती खरं म्हटलं तर आम्ही पार्लमेंटमध्ये ती चर्चा ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस करत असतो. त्याला काही कॉन्क्रीट स्वरूप आलेलं नाही, पण अशा प्रकारची अस्वस्थता ही बोलली जाते हे आम्ही रोज पाहतो तिथं. आणि त्याचा विचार करावा लागेल लार्जर नॅशनल इंटरेस्टसाठी. राजकारणात निवडणुकीत काय होईल हा प्रश्न असतो, पण निवड तोच एक प्रश्न नाही. शेवटी आपण नॅशनल इंटरेस्ट, स्टेटचा इंटरेस्ट, या दोन गोष्टी ज्यावेळी येतात तेव्हा बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्रीय विचार हिताचा हा करावाच लागतो. आणि मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक दिल्लीमध्ये असे आहेत, संसदेमध्ये असे आहेत की त्याचा विचार गांभीर्याने करतात आणि तो आम्ही करणार. नक्की सर, धन्यवाद. तुम्ही मनमोकळे बोललात आमच्याशी. आयबीन लोकमतवरती आपण बघितलं शरद पवार यांनी आपली मतं परखडपणे मांडली. आत्ताच्या परिस्थितीचं, राजकीय परिस्थितीचं अतिशय योग्य असं विश्लेषण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच आपण जे निवडणुकीचं कव्हरेज आहे आपल्या आयबीएन लोकमतवरती ते अहोरात्र आपण बघत बसणार आहोत. आणि अर्थात येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय परिस्थिती होणार आहे ही अधिक स्पष्ट होत जाईल येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तुमचा विशेष सांगतो. धन्यवाद. नमस्कार.